तो अपार शुद्ध परमात्मा किती असे. हा, आता आपलं काय चिंतन झालं, जो परमात्म्याला आणि अंतकरण वृत्ती म्हणजे जाणती किंवा जाणत नाही असं आहे. म्हणून परमात्म्याचे जे की आवरणसहित जो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला बुद्धी जाणते आणि निरावरण जे आवरण रहित असा जो परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाला बुद्धी जाणत नाही, म्हणजे वृत्ती जाणत नाही असे. बुद्धी म्हणा किंवा वृत्ती म्हणा कोणतंही असे. म्हणून की निरावरण परमात्मा स्वरूपाला बुद्धी का जाणत नाही, आवरणसहित परमात्म्याला बुद्धी जाणते म्हणजे वृत्ती जाणते. म्हणून याच्याकरता आपल्याला की त्याला जाणत का नाही, तर बाह्य पदार्थाचं आपल्याला ज्ञान कसं होत आहे त्याचं आपल्याला अगोदर सांगावं लागेल थोडंफार. कारण आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान आपल्याला वाटतं की आपल्याला एकदम ज्ञान होतं आहे. बाह्य पदार्थाचं अंतःकरणवृत्ती नेत्रद्वारा बाहेर जाऊन काय करते, आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान करून देते. आता आपल्याला हे की हा या मोबाईलचं आपल्याला एकदम ज्ञान झालं असं वाटते, पण हे याच्यामध्ये फार सूक्ष्मता आहे. कारण आपला डोळे जरी इकडे गेले याच्यावर तरी आपल्याला याचं ज्ञान होत नाही. या डोळ्याला सहायता कायची पाहिजे, अंतःकरणवृत्तीची पाहिजे. म्हणजे अंतःकरणवृत्ती नेत्रद्वारा म्हणजे या डोळ्यातून अंतःकरणवृत्ती येते. आता बाह्य पदार्थावर काय होतं, याच्यावर अज्ञान असतं. अज्ञानाचं आवरण, अज्ञानाचं काय याच्यावर आवरण आहे. मग ते आवरण निवृत्त झाल्याशिवाय कोणत्याही पदार्थाचं आपल्याला यासारखं ज्ञान होत नाही. मग अंतःकरणवृत्ती आणि कशापर्यंत आता आपल्याला या प्रकाशाची सहायता आहे. आता या पदार्थाला काय आहे म्हणजे सूर्याच्या प्रकाशाची सहायता आहे. म्हणून याच्यावर दोन आवरण नाहीत, एकच आवरण आहे. आणि अंधकारामध्ये आपण संध्याकाळी अंधार पाडला त्याच्यावर दोन आवरण असतात, एक अंधकाराचं आणि पुन्हा अज्ञानाचं. ती वस्तू कुठे आपल्याला कळत नाही पाहिजे, ती वस्तू कुठे आपल्याला हे कळत नाही. कारण अंधकाराने अंधकार गडद अंधकार असल्यामुळं अंतःकरणाची वृत्ती आणि त्या वस्तूपर्यंत जाऊ शकत नाही. काय थोडं सगळं अंधकारच दिसतं. म्हणून त्याच्याकरता संध्याकाळच्या वेळेला अंधकारचं आवरण जे आहे त्याच्याकरता बॅटरी पाहिजे. त्या बॅटरीच्या प्रकाशाने अंतःकरणवृत्ती त्या देशापर्यंत जाते, वस्तूपर्यंत. आणि त्याच्यावर अज्ञानाचे पुन्हा अजून आवरण असतं. मग अज्ञानाची जी आवरण आहे, अंधकाराचं आवरण प्रकाशानं बॅटरीनं काय करतो, निवृत्त होते. पण अंधकार निवृत्त झाला पण अज्ञान राहिलं. मग अज्ञान राहिला असताना ती वृत्ती त्या देशापर्यंत जाते, म्हणजे याच्यापर्यंत जाते. वृत्ती या देशापर्यंत जाते. मग अंतःकरणाची वृत्ती काय करते की त्याच्या आकार होते. मुशीमध्ये जसा आपण रस ओततो, मूस तयार करत असताना, कोणती मूर्ती तयार करत असताना, आणि त्याचा रस आपण तयार करतो आणि त्याच्यावर ओततो असं, आणि नंतरच ती मूर्ती तयार होते. तसं त्या अंतःकरणाची वृत्ती तिथं जात असताना, बरं अंतःकरणाची वृत्ती ही जड आहे, ती स्वतः जाऊ शकत नाही. जड पदार्थ काय करत, पण जो आत्मा आहे ज्याला परब्रह्म म्हणतात, ज्याला चैतन्य म्हणतात, त्याला विठ्ठल म्हणतात, तो परमात्मा आपल्या हृदयात आहे. आणि तो हृदयात असून त्याच्या सहाय्यानं ती वृत्ती कोणाच्या सहाय्यानं, त्या परमात्म्याच्या सहाय्यानं, आणि ती बाहेर जाते. आणि बाहेर गेली असताना त्या वृत्तीत त्या वृत्तीत काय, त्याचं नाव आहे चिदाभास. त्या चैतन्याचं नाव काय आहे, चिदाभास म्हणतात.
आणि त्या वृत्तीमध्ये तो चिदाभास त्याच्यामध्ये त्या वृत्तीत राहतो. जशी पुरणपोळी आपण गोळा घालतो पुरणाचा आणि लागतो, पण त्याच्याबरोबर आत काय असते, कणकीबरोबर काय होते, पुरणही लांबते. असे तसं अंतःकरणाची बाहेर जाताना ते रूप पाहताना अंतःकरणाची वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास, आणि चिदाभास असा असताना त्याच्यामध्ये तो त्या वृत्तीत राहतो. मग ती वृत्ती त्या घटापर्यंत जाते, या पदार्थापर्यंत जाते आणि त्याच्या आकार होते. त्याच्यात काय होते, आकार होते आणि ती वृत्ती त्या अज्ञानाची निवृत्ती करते. ती वृत्ती काय करते, ते अज्ञानाचं आवरण, अंधकाराचं आवरण. ते झालं ना, अंधकाराचं आवरण कशाने निवृत्त होत आहे, प्रकाशानं. आणि तो अज्ञानाचं आवरण वृत्ती काय करते, निवृत्त करते. अज्ञानाचं आवरण आहे म्हणजे घटाकार झाली ना ती वृत्ती, पण गेली ती घटाकार झाली. घटाकार झाल्यानंतर ती वृत्ती आकाराची होती. जसा आकार असेल येतात तसा आकार बनतो त्या वृत्तीचा. आणि त्यात असलेला जो चिदाभास आज चैतन्य ते ज्ञान करून देते. अयम घटः, अयम पटः, अयम बैल, हे सगळं आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. असं ज्ञान झालं असताना आणि आपल्याला वाटतं की एकदम आपल्याला ज्ञान होतं. आपल्याला काय होतं, एकदम ज्ञान होतं. म्हणजे आता आपल्या त्या चैतन्याशिवाय ज्ञान झालं का, वृत्तीशिवाय ज्ञान झालं का. वृत्ती तिथपर्यंत जायला पाहिजे आणि वृत्ती गेली असताना ती आकार होते आणि चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. मग अयम घटा म्हणजे याला तुकोबारा काय म्हणतात, देखवी ऐकवी एक नारायण. आपल्याला शब्द अंतःकरणाची वृत्ती करणद्वारा बाहेर जाऊन त्यात चिदाभास म्हणजे चैतन्य असतंच. मग कोण साक्षी चैतन्य त्यात आहेत. मग साक्षी चैतन्य सगळ्या इंद्रियाचं तो प्रकाशन करतो, सगळ्या इंद्रियाला पोषण देतो. म्हणजे तो काहीच करत नाही, इतकं करूनही तो अलिप्त आहे. ते चैतन्यात काही विकार होत नाही, काय होत नाही, पण त्याच्या सत्यानं हे अंतःकरणवृत्ती काय करते, सगळा व्यवहार पाहते. काय करते, सगळा व्यवहार कोणाच्या योगानं, आत्मस्वरूपाच्या योगानं, त्याच्या सत्यानं. म्हणून तो संत म्हणतात ना, सता धन्याची की जे मायबा. ही सत्ता कोणाची, धन्याची. मग आपल्याला आपल्या हृदयात जो परमात्मा आहे, मग तो परमात्मा आपल्या हृदयात असून आपली इंद्रिय चालवतो. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवे तो हरिबिन. आपल्याला बोलायचं जरी असेल पण अंतःकरणाची वृत्ती वाणीद्वारा बाहेर जाते, ती बोलते. पण कोण बोलायला होतं, चिदाभास. म्हणजे अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब आणि तोच काय आहे, आभास. म्हणजे चित स्वरूप त्याला म्हणतात, दृक स्वरूप त्याला म्हणतात, त्या परमात्मा स्वरूपाला. जसं जसं आपल्याला या लाईनीला जसजशी आपण उपाधी लावू तसा काय होतं, प्रकाश पडतो. याला डिम लाईट लावलं तर डिम प्रकाश, पण त्याच्यात लाईट आहेत. मोठा लावला तरी त्याच्यात लाईनीशिवाय होत आहे का. जशी उपाधी असेल आपल्याला, ही शरीराची उपाधी तितकाच तो त्याच्यात. म्हणजे मोठमोठं शरीराला चालवणारा, बोलणारा, काय करणारा, श्वासोश्वास करणारा तोच परमात्मा आहे. आपला प्राण जो प्राणाचे हलवित आहे, म्हणजे आपल्या प्राणाला श्वासोश्वास घेणारा करता त्या परमात्म्याशिवाय नाही. आपली नजर की आपल्याला आपली भावना, आपला भाव आपल्या शरीरावर आहे, जड पदार्थावर आहे, पण त्या आत सूक्ष्मता जो चैतन्य स्वरूप जो परमात्मा, त्याचं आपल्याला स्मरण आहे का. आपण म्हणतो माझ्या डोळ्याने मी पाहिलं, माझ्या हाताने मी काम केलं, अहम म्हणजे मी सगळं हे करतो. मग त्याच्यामुळं त्या परमात्म्याचा शोध लागता फार कठीण चालतं. त्याचा शोध लागत नाही, त्याला तो ओळख येत नाही. म्हणजे जो करता भोगता सगळं काय करवणार आहे त्याच्या सत्तेशिवाय आपलं शरीर चालत नाही. म्हणून आपल्याला तुकोबारायनं आपल्याला ज्ञान करून दिलेलं आहे. अरे हे त्या भगवंताशिवाय काही चालत नाही. म्हणून चाले हे शरीर कोणाच्या सत्य, कोण बोलवितो हरिवीर. अरे प्रेतामध्ये हरी आहे, देव आहे, पण
प्रेत बोलतंय का? प्रेत का बोलत नाही? मग ते देव तर त्या प्रेतामध्ये सुद्धा आहे आणि आता सुद्धा देवच आहे. सगळं काय व्यवहार करतो तो सगळा काय आहे? देवच हे करणाऱ्या त्या देवाच्या सत्तेने. मग प्रेत का बोलत नाही? प्रेत बोलत नाही तिथला बलप काढून घेतलेला आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर काळाने नेलं आणि त्या सूक्ष्म शरीराच्या योगानं आणि हे बोलणं चालणं हे सगळं हे करणं असं चालतं. म्हणून काय की सूक्ष्म शरीर म्हणजे जे ज्ञानाचं ठिकाण आहे ते सूक्ष्म शरीर म्हणजे सत्वगुणाचं सूक्ष्म शरीर आहे आणि हे तमगुणाचं स्थूल शरीर आहे. मग तमगुणामध्ये क्रिया नाही, सत्वगुणामध्ये काय ते आणि सूक्ष्म शरीर काळ नेल्यानंतर त्यात चैतन्य परमात्मा त्यात ओळ सबरा भरलेला आहे. पण जो व्यवहार करायचा लाईन आहे पण बलप काढून यायला अंधारच, पण लाईन आहे त्या होरडामध्ये असे. म्हणून आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होत असताना आणि अंतःकरणावरती तिथपर्यंत गेली असताना ते आकार होते आणि आकार त्याच्यामध्ये जो असलेला चिदाभास म्हणजे चैतन्य भाग तो त्याचं ज्ञान करून होतं. अयम घटः अयम पटः असं बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. तसं आपल्याला परमात्म्याच्या परमात्मा स्वरूपाला जाण्याचे जर असेल आपली वृत्ती बाहेर जाता कामा नाही. आपली वृत्ती बाहेर जाता कामा नाही. आपले कान बाहेर जाता कामा नाही. आपले डोळे बाहेर जाता कामा नाही. म्हणजे बाहेर शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे विषय आहेत या विषयाच्या आणि याच्यामुळं लोभामुळं मोहामुळं आणि हे इंद्रिय बाहेर धावणारे आणि बाहेर किती जरी परमात्म्याचा शोध केला तरी ते परमात्मा आपल्याला ओळखू येत नाही, जाणल्या जात नाही, जवळ असून जाणल्या जात नाही. म्हणून आपली वृत्ती आपल्या वृत्तीला सवय पडलेली अनादी कालापासून शरीर प्रत्येक शरीरामध्ये अंतःकरणवृत्ती आहेतच. पशुच्या बैलाच्या वाघाच्या कशात असे अनेक शरीर आपल्याला इथपर्यंत आलेले आहे आणि ते त्या इंद्रियाला सवय लागली बाहेर पाहायचं आणि बाहेरच पाहतात. आता मनुष्य देह प्राप्त झाला असताना की हेच जन्मी करा आत्मारामा ओळखी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर हाच जन्म आहे, बाकी दुसरे जन्म नाही. म्हणून आपली अंतःकरणवरती बाह्य पदार्थ पाहण्याकरता बाहेर जाण्याची गरज आहे. पण त्या देवाची ओळखी करून घ्यायची असेल, देवाला जाणायचं जर असेल तर आपल्या त्यावेळेस वृत्ती बाहेर जाता कामा नाही, ती आत खेचायची. ती वृत्ती कशी येते? आत खेचायची. म्हणून तर तुकोबारा म्हणतात काय की चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. चित्ती तुझे पाय म्हणजे आता चित्ती म्हणजे त्यावेळेस आपलं चित्त आपली अंतःकरणवृत्ती बाहेर जाता कामा नाही. तो पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयात आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचं आपल्याला. बाह्य पदार्थाचं ज्ञान करत असताना की मग आता काय करायचं की आपली अंतःकरणवृत्ती आत आणायची. बाह्य पदार्थ करताना आपण बाह्य पदार्थ ज्ञान करताना बाहेर वृत्ती केली पाहिजे. परंतु आता आपली वृत्ती आत घ्यायची. जो आपण अंतःकरणाची वृत्ती आत घेतली तो हरीच्या स्वरूपाचा अनुभव आपल्याला प्राप्त होतो. कारण कसं आहे की ज्याच्याकरता आता योगी प्राणायाम ध्यान धारणा हे जे साधनं करतात ती बाह्य वृत्ती पळवत नाही. बाहेर जाते का वृत्ती त्यांची आत असं आहे. म्हणून आत परमात्मा आपल्याजवळ आत जवळी असता जगजीवन कारण धांडोळी शिवण. तुमच्या जवळ म्हणजे हृदय. जवळ म्हणजे काय? हृदय. तोच आपलं सगळा शरीराचा व्यवहार तोच चालवतो. मग त्याला ओळखण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. सुई आत पडलेली हे बाहेर पाय शोधायचं काम नाही. सुई कुठं पडली? आत पडली. म्हातारी चिवता लाईन गेली सगळं झालं मग ती सुई हरवली तर बाहेरचा लाईट चालू होता म्युन्सिपाल्टीचा. तिथं पाहायला लागली सगळी माती इचकून सगळी काय करून सगळ्यांना प्रयत्न केले पण सुई सापडली का? सुई कुठं पडली होती? इथं पडली, घरात पडली
आणि घरात पहिली असताना म्हातारी बोंबला लागली, सुई माझे अर्धे पोट भरायचं, साधन गोदड्या शिवायच्या, हे करायचं. आणि काय करा, म्हातारी आरडा लागली, बाहेर रस्त्यात जाऊन माती उकलायली. आता बाहेर तिनं आरडा केला आणि काही जरी बसली तर सुई काय, तिकडे सुई नाहीच ना. सुई कुठे आहे, घरात आहे का नाही. पण किती आठा तिकडे किती जरी याच्यात रात्रभर जरी फिरली तिथं पाहिली तर काय होती. मग तुकोबारांचा भोंडीने दमजिरी, तुका म्हणे फिरे भोंडीने दमजिरी. तीर्थयात्रा जा, चारी धाम जा, इकडं जा, इकडं पळ, तिकडं पळ, पण सुई कुठे आहे, घराची. तसं देव आत्मा स्वरूप कुठे आहे, आपल्या हृदयाचे. मग आपल्या हृदयात जवळ असता जगजीवन कार्य धांडोळे शिवण, तो आपल्या हृदयात परमात्मा असताना बाहेर तो नाही. त्याच्या जवळ इतका जवळ तो आहे की त्याच्या इतका जवळ कोणताच पदार्थ नाही. पैसा लांबच आहे, सगळं लांब आहे, सगळं मुलं बाळ सगळे लांब आहे, आपला देह सुद्धा हा लांब आहे, इतका तो जवळ आहे. पण त्याला आपण ओळखत नाही. मग त्याला ओळखत नाही, त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. मग आपल्याला त्याच्यात म्हणतात आता 6वीला हरिजी हृदय मंदिरी. 7वीला तू साठून बाहेरून आणायचा का, नाही, तो आत्माच आहे. मग त्याच्याकरता आपली अंतःकरणवृत्ती शास्त्रीय शुद्ध आणि अशी आपली बुद्धी झाली पाहिजे. आपली अंतःकरणवृत्ती अशी झाली पाहिजे, म्हणजे शास्त्रयुक्त पद्धतीनं अंतःकरणाची शुद्धता झाली पाहिजे, अंतःकरणाची विक्षेपता वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. आणि ती अंतःकरणवृत्ती कुठं खेचायची, आत खेचायची. तो आत हरी आहे, त्या हरीला आपल्याला ओळखायचं. मग आता बाह्य पदार्थाची रीती तुम्हाला कशी सांगितली, अंतःकरणवृत्ती घटापर्यंत गेली असताना ते 11 कार होती आणि ते अज्ञान निवृत्त करते आणि चिदाभास त्याचं ज्ञान करू, अयम घटा, हा म्हणजे असं ज्ञान होतंय. तसं वृत्ती आपली आत खेचायची आत्मस्वरूपाकडे. ज्यावेळेस आवरणसहित काय होते, आवरणसहित आत्मा, त्या आत्म्याला बुद्धी जाणते. बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. आता आवरणसहित परमात्म्याला बुद्धी जाणती. दृश्यते तोग्रया बुद्ध्या, म्हणजे याची काय होती की मनाने बुद्धीने आणि तो परमात्मा जाणला जातो. ती तत्वमशाची महावाक्य आपण ती झालं की अहम ब्रह्मास्मी असं ध्यान करणारी लोक आहे की आता ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी आपण असं म्हणतो त्यावेळेस वृत्ती आपली बाहेर आहे का, पण अहम ब्रह्मास्मी या वृत्तीला परमात्मा जाणल्या जात. पण त्याच्यावर आवरण आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणतो ही वृत्ती सगट आहे. ती कशाने म्हणतो, हा वृत्तीनं म्हणतो. म्हणजे वृत्ती कायम आहे का नाही, तर वृत्ती कायम असल्यामुळे अहम ब्रह्मास्मी म्हणतो. म्हणजे इथं आवरणसहित आत्मा आहे. इथं बी ती अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा अज्ञानच. अहम ब्रह्मास्मी म्हणणं म्हणजे बाहेरच्या पदार्थाच्या सगळी वृत्त्या पांगलेल्या त्या आपण अंतःकरणात एकत्रित केल्या असताना आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो. अहम मी कोण आहे, म्हणजे इथं देहाचा काय होतो की देहावरचा भाव कमी होतो. ज्यावेळेस आपल्या बाह्य पदार्थ पाहत असताना देहोहम आपण काय म्हणतो, देहोहम, मी करता, मी भोगता, मी हे म्हणून बरं आहे, आपली वृत्ती अशी पांगलेली आहे. ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती निर्माण होईल तेव्हा या देहाचाही त्याग होतो. या स्थूल देहाचा त्याग आणि स्थूल देह संबंधी पसाऱ्याचा सुद्धा काय होतो, त्याग होतो. त्या वृत्तीतून त्याग होतो. अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती निर्माण झाली, त्या वृत्तीतून ज्यावेळेस ती मम अहम हे जे पदार्थाचं ज्ञान त्या वृत्तीत असते, माझं घर, माझं हे, मी करताय, मी भोगताय, असं ज्यावेळेस त्या वृत्त्या चिरबिर करतात त्यावेळेस तुम्हाला शुद्ध बुद्धी झाल्यामुळं तुम्हाला गुरुमुखाने अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती निर्माण झाली. आणि अशी वृत्ती निर्माण झाली असताना त्या वृत्तीत काय आहे, एका परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरं काय आहे का. म्हणजे या घरादाराचा जो भाव आहे, या देहावरचा जो भाव आहे, अहम देह
असा जो भाव आहे तो भाव नष्ट झाला. यालाच म्हण झाला प्रेत रूप शरीराचा भाव. यालाच काय म्हणतात, नुसती वृत्ती जर अशी निर्माण झाली अहम ब्रह्मास्मी, आता अशी वृत्ती झाली तरी तुम्हाला या चिंतनाने सगळे तीर्थ केल्याचं पुण्य लाग. काल तुम्हाला दाखवलं तसं त्याने सर्व या पृथ्वी दान केली, होण्याची तीर्थ केली. नुसतं एक क्षणभर तुम्ही अहम ब्रह्मास्मी अशी जर वृत्ती निर्माण झाली तर या एक क्षणभर चिंतनाने तुम्हाला स्वर्ग पाताळ जे गंगा स्नान ते सर्व स्नान केल्याचं श्रेय प्राप्त झालं आणि पितराचा उद्धार सुद्धा झाला या क्षणभर. याच्यात वृत्तीत एवढं शास्त्र आहे, एवढं नाजूक सगळ्या पितराचा तुम्ही उद्धार केला आणि सगळं पृथ्वी दान केल्याचं पुण्य, सर्व देवाची पूजा केल्याचं ज्ञान झालं. पण अहम ब्रह्मास्मी या वृत्तीनं देहावरचा भाव, देह संबंधी पासऱ्याचा भाव हा सगळा नष्ट झाला आणि कशावर वृत्ती आली, ब्रह्मस्वरूपावर. पण इथं सुद्धा अज्ञान आहे, कारण वृत्ती काय नाही, कशाने म्हणतो, वृत्तीनं म्हणतो. पण वृत्ती आहे ना तिथं. मग या अशा परमात्म्याला बुद्धी जाणे म्हणजे अहम ब्रह्मास्मी जाणली का नाही, पण निरामय अशी जाणली नाही. पण निर्गुण निराकार जे स्वरूप पुन्हा आत्म्याचं याच्या आवरणासहित जाणलं, त्या वृत्तीनं आवरणासहित आणि त्या आत्मस्वरूपाला जाणलं. पण निरामय त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयही अज्ञान झालं नाही. याच्यातनं तुकोबारा म्हणतात वृत्ती सहित मजल पै. आता इथं झालं वृत्ती आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणतो. पण संत काय म्हणतात, वृत्ती सहित मजल पै, वृत्तीचा निराशा झाला पाहिजे. म्हणजे आता अहम ब्रह्मास्मी आता जनन दिशेचे. मग ह्या निर्गुण निराकार स्वरूपात वृत्ती जिथं निवृत्त होते, माघार फिरते. म्हणजे इथं काय, निरामय परमात्मा, आवरण रहित असा जो परमात्मा, त्याला वृत्ती जाणत नाही. तिथं वृत्तीच निवृत्त होऊन जाते, वृत्ती तिथं राहत नाही असं आहे. म्हणून वृत्ती ही माघार फिरती, तिथं बोले ना बोलू देना असं ते ज्ञान. मग असं असताना निर्गुण निराकार परमात्म्याची श्रुती सुद्धा सांगते, येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास, की जिथं वृत्ती वाचेला, मनाला, कशाला, बुद्धीला जाणल्या जात नाही अशी ती वृत्ती आहे. म्हणजे निर्गुण निराकार असं स्वरूपाला तिथं वृत्ती जाणू शकत नाही. म्हणून बुद्धी न जाणे, इथं काय, मग त्याला काय म्हणतात, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्या अहम ब्रह्मास्मी साकार वृत्ती सगुण परमात्मा तो आवरण सहीच आहे. आता आपल्याला की पांडुरंग परमात्मा सगुण स्वरूप हे आपल्याला जाते, पण सगुण स्वरूपाने आपल्याला त्याची ताकद स्वरूपाची, त्या स्वरूपाची ताकद काय, विक्षेप निवृत्त करणं आणि पाप निवृत्त करणं. सगुण स्वरूपाच्या ध्यानाने नामस्मरणाने काय होतं, पाप निवृत्त होते आणि पुन्हा विक्षेप निवृत्त होतो. आणि पण जीवदशा कायम राहते, जीवदशा काय राहिली, कायम राहिली. जीवदशा कायम राहिले पुन्हा आपल्याला जन्म मिळणार. मग कशाचा मिळतो आणि कशाचा नाही. आपण त्याच्याकरता एवढे नामदेवराय भगवंत त्यांच्या संग दूध देत होते, सगळं काम करतोय, सगुण साक्षात्कार होता, तरी काम झालं का नाही. मग सगुण परमात्म्याला झालं, बुद्धी जाणे, त्या परमात्म्याला पाहिलं, पण एवढ्यानं काम झालं की नाही. संत मंडळी ते कच्चे ठरले, अपमान झाला. देवाने शेवटी हिशोबात क्षेत्राकडे आमच्याकडे जावं, तिथं तत्त्वज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि त्यावेळेस तत्त्वज्ञानाने आणि त्या आवरणाची निवृत्ती झाली आणि परमात्मा तिकडे तिकडे तो धरला. विठ्ठल दळी स्थळी भरला, हरिता ठाव विरला, अजन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. म्हणजे अज्ञान ज्ञानाशिवाय आणि निवृत्त होत नाही आणि ज्ञान गुरुशिवाय होत नाही. म्हणून काय की त्या निरामय परमात्मा स्वरूपाला वृत्ती जाणत नाही म्हणजे जाणण्याचा असा व्यवहार होत नाही. तिथं वृत्तीच काय होती, मावळून जाते. पण आता आत ज्ञान होण्याकरता, बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्याकरता वृत्ती व्याप्ती आणि फल व्याप्ती आहे. पण आत्म्याचं ज्ञान होण्याकरता फक्त वृत्ती व्याप्ती, ज्ञान प्राप्ती नाही, फल व्याप्ती नाही. फल व्याप्ती नाही.
असं आहे. फक्त वृत्ती व्यापते. बाह्य पदार्थाचा आता वृत्तीनं या पदार्थाला व्यापलं, वृत्ती गेली असताना या पदार्थाला त्या वृत्तीनं काय झालं, व्यापतं. म्हणजे वृत्ती व्यापते. आणि फल व्यापते. अयम घटा म्हणजे अयम मोबाईल असं ज्ञान झालं. म्हणजे फल मोबाईल बाह्य पदार्थाचं ज्ञान होताना वृत्ती व्यापते आणि पुन्हा फल व्यापते. आणि बाह्य आत्मस्वरूपाचं ज्ञान होताना वृत्ती फक्त व्यापते, फल व्याप्ती नाही. फल व्याप्ती का नाही? त्या वृत्ती चिदाभास आहेत, तो चैतन्य आहे आपल्या अंतःकरणात, तो परमात्मा आहे. तो का प्राप्त झाला का? मग गोडीची गोडी मिळून, हां, म्हणजे गोडीची गोडी मिळून गेली. जे व्यापक चैतन्य आणि वृत्तीतलं जे चैतन्य, ही गोडी आणि ही गोडी. इथं सुद्धा काय गोडीची गोडी मिळून महावाक्यच सांगितलं इथं. म्हणजे की म्हणून ती इथं फल व्याप्ती नाही, फल प्राप्तच होतं. म्हणून काय की आपल्या की कारण तो परमात्मा व्यापक भंडार भरलेला आहे आणि आपल्या हृदयात आहे. मग आपल्या हृदयात असं तो प्राप्त झाला काय? तो फक्त बाबूळ बाजूला सारलं, आवरण बाजूला, विवृत्तीनं काय केलं? अज्ञान निवृत्त केलं. आणि तो परमात्मा आहे ते प्राप्त करून नाही घेतला. कारण बाह्य पदार्थाचं ज्ञान होताना जगताच्या परिच्छिन्न वस्तू आहे आणि हे आता आम्हाला प्राप्त झाला. याचं ज्ञान झाल्यावर हे आम्ही काय केलं? कारण ही परिच्छिन्न वस्तू आहे, याची प्राप्ती होती. पण आत्मा व्यापक आहे त्याची काय प्राप्ती? पण आपल्याला त्याची ओळख नव्हती. त्या स्वरूपाची काय नाही आपल्याला ओळख नव्हती. म्हणून आपल्याला काय की आता एखाद्या पोराजवळ लहान बालकं असतात आणि त्याजवळ ती वस्तू पायाजवळच असली असेल आणि ती घेते आणि चमचा आण चमचा आण. आता चमच्याकडे पाहतो, सगळं करतो, काही करतो, त्याला त्याचं ज्ञान नाही. याला चमचा म्हणतात म्हणून तो पायाखाली तुडवतो आणि तिकडंच पाहतो, इकडं तिकडं, आहे का? त्याचं ज्ञान नाही. म्हणजे वस्तू जवळ असून त्याचं ज्ञान नाही. तसं आत्मस्वरूप आपणच आहोत, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आपल्याला त्याचं ईश्वरण झालं, जीवभाव निर्माण झाला. त्याच आत्म्याला काय म्हणतो? जीवभाव. म्हणजे हा भाव मी आत्मभाव हा विसरून गेला आणि पुन्हा काय जीवभाव निर्माण झाला, मी जीव आहे म्हणून. मग त्याला म्हणजे इथं अध्यास अधिक 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 घट्ट होत चालले सगळे, आहे का नाही? म्हणून इथं इतक्या थोडक्यात सुटला. ज्याला मी परमात्मा, मी वासुदेव तत्वता असं न म्हणता मी जीव हे तत्वता असं म्हणतो. त्यामुळं आणि आत्मस्वरूपाचं प्राप्तीच्या वृत्तीनं झाली नाही. आत्मा हा व्यापक, अपरिच्छिन्न, अमर्याद असा तो परमात्मा आपल्या हृदयात त्या वृत्तीनं आपल्याला ओळख करून गेली, माघार झाली ती. म्हणजे त्या वृत्तीला निरामय, निरोगुण, निराकार अशा स्वरूपाला ती वृत्ती बुद्धी न जाणे आणि साकार परमात्मा त्याला बुद्धी जाणे असा प्रकार होतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा अज्ञानाची वृत्ती आहे. इथे परमात्म्याला आपण जाणू शकतो, परंतु ती वृत्ती सुद्धा अभ्यास करून अहम ब्रह्मास्मी म्हणणं हा निध्यास सांगितला आहे. म्हणजे सत्चिंतन सत्कथन इतकी जरी वृत्ती झाली तर आपल्याला फार पुण्य येते हे आपल्याला आणि प्राप्त झाला असं शास्त्र सांगतं. म्हणून अहम ब्रह्मास्मी वृत्ती तिथं वृत्ती राहिली, मग ती वृत्तीसुद्धा निवृत्त व्हायला पाहिजे. म्हणजे लग्न होताना, मुलामुलीचं लग्न होताना त्यावेळेस नुकतंच लग्न झाले असतं नाव घ्यायला लागतात लोक, म्हणजे पक्के झाले पाहिजे. पुन्हा इथून सुद्धा कच्चेच आहेत. लग्न जरी झालं, गाठ जरी मारल्या तरी कच्चेपणा त्याच्यात आहे. अपरोक्ष ज्ञान झालं पण दृढ अपरोक्ष ज्ञान झालं नाही, असं आहे. म्हणून नाव घ्यावं लागतात. म्हणजे त्यांना एकमेकाचं प्रेम एकमेकाला जुळलं पाहिजे इथपर्यंत परिषद. तसं अहम ब्रह्मास्मी हे वृत्तीचं चैतन्याचं गाठ पडली. पण हे बी काय होतं आहे, हेच जरा कच्चं पक्क आहे. पुन्हा त्याचं ती वृत्ती तिथं काही न म्हणायला पाहिजे की आला असताना आता तुम्हाला नातरुंड पत्रुंड झाले, आता तुम्ही वृत्ती तुमच्या बायको आहे का नाही का आहेत म्हणता का? पण लग्न झाल्याबरोबर
नाव घेतात, हे का नाही. तसं हे परमात्मा एकदा की साक्षात्कार वगैरे झाला की पुन्हा अहम ब्रह्मास्मी ही वृत्तीसुद्धा मावळावी लागते आणि हे आपोआप पुन्हा मावळती. आणि कोणी असं केलं की म्हणून तर तुकोबाराज मी वासुदेव तत्वता म्हणजे या सिद्धांत त्यांना पचवून घेतला आणि मी वासुदेव मी परमात्मा स्वरूप आहे असं त्याला ज्ञान झालं तुकोबारायला. मग आपल्याला तोच धडा आपल्याला ते सांगतात. मग आपण काय म्हणायला पाहिजे, मी वासुदेव तत्वता. पण हे मावळून जायला पाहिजे, हे सुद्धा मावळायला पाहिजे. म्हणजे तिथं बोले ना बोलू दे ना अशी अवस्था होती. म्हणून आता हे इतकं करण्यासाठी आपल्याला चौथा पाचवा सहावा तरंग ज्यावेळेस होईल तेव्हा ही भाषा कळेल आपल्याला. अशी ही बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्या म्हणजे येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसासह. म्हणजे ही निर्गुण निराकार स्वरूपाला तिथं वृत्ती मावळते म्हणून बुद्धी न जाणे. इकडं जोपर्यंत औरंगसहित परमात्मा आहे तोवर म्हणते मी वासुदेव आहे, मी अहम ब्रह्मास्मी आहे असं म्हणतो. पण तिथं वृत्ती आहे त्या वृत्तीला अजून जाणल्या जात नाही कसा स्वरूप आहे त्या परमात्म्याचं ते. म्हणून त्याला म्हणतात बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. तो अपार शुद्ध परमात्मा नित्य. बुद्धी न जाणे इथपर्यंत गेले असताना बुद्धी म्हणजे त्या आभासाला जाणला असताना आभास म्हणजे चैतन्य स्वरूप साक्षी स्वरूप असं ती कुटस्थ स्वरूप आणि कुटस्थाचा ब्रह्माचा ऐक्य सदा आहे असं ज्ञान झालं असताना तो अपार शुद्ध परमात्मा कोण असे म्हणजे तुम्ही देहाचा निराश केला, देह संबंधी पसाऱ्याचा निराश केला. जो मी मालक म्हणत होतो हे मालक पणे गेला की मी श्रीमंत आहे गरीब आहे अशी जे वृत्तीच होतं तेही निवृत्त झालं. म्हणजे निवृत्त झालं म्हणजे त्याचा बाध झाला. बाध करून आता काय होतं की त्या स्वरूपाला प्राप्त होतं. बाध करणं म्हणजे त्या काय की त्यांना अत्यंत भाव होणं असं नाही. बाध करणं म्हणजे काय अत्यंत अभाव होणं शक्य नाही. तो असताना त्याचा भाग, तो असताना त्यांच्यावरचं ममत्व, त्यांच्यावरचा मोह, त्यांच्यावरचा सगळं देहावरचा मोह, देहसंबंधी पसऱ्यावरचा मोह याचा बाध झालेला. आता मुलीनं लग्न केल्यानंतर त्या आईबापाच्या नावाचा बापाचा आईचा त्या संपत्तीचा तिनं काय केला बाध केला. म्हणजे मारले का ती मग प्रेम नाही का. हिच्या भावकीतला त्या भावाच्या भावकीतला कोणी मेलं हिला सुतक पडतं का नाही, नाही पडत. का नाही बाध केला तिकडचा म्हणजे मारले काय, त्यांचा आमचा काही समान नाही. तसं वृत्तीनं परब्रह्माचे ऐक्य जर झालं वृत्तीनं जर केलं तर या शरीराचा बाध होतो. बाध होतं मग याचा विटाळ लागत नाही तर नाही म्हणून याला नाही त्या विटाळ अखंड सोहळी. मग पाप पुण्य त्या वृत्तीनं लागू देत नाही. कारण वृत्तीची पदार्थाची जोपर्यंत पाप पुण्य लागतं तोपर्यंत अंतःकरण वृत्ती कशी लागते की ज्यावेळेस वृत्ती ही भर्जित झाली म्हणजे बाधित झाली म्हणून त्या परब्रह्माचं ऐक्य त्या वृत्तीनं करून दिलं आणि आपणही भर्जित झाले असे. म्हणून लागून येते पाप पुण्याचा. मग शरीराचा विटाळ संबंधी पसारा सगळा जो आहे विटाळ म्हणजे जीवपणा असणं हा विटाळ. हा जीवपणा घालवला. मी जीव म्हणत होतो तर आता काय म्हणतो मी वासुदेव तत्वता असं ज्ञान झाल्यानंतर हे सगळ्याचा काय झाला बाध केला. मग बाध केला असताना असं मी परमात्मा स्वरूप आणि परमात्मा केवढा आहे व्यापक. मग याला तुकोबा म्हणतात अरे हे आपोषण ब्रह्मांडाचे संकोचोनी कार्य झालाच की लहान ध्येय आपोषण ब्रह्मांड. असं तुम्हाला ज्ञान असं तुम्हाला निश्चय असं तुमच्या वृत्तीनं जर निश्चय केला तर तुम्ही एवढ्या स्वरूपाचे तुम्ही. आता आपण लोणचं घालायला ये पण आता त्याला हलवलं आणून चांगलं करावं लागते, पक्व आणावं लागते, स्वाद आणणं लागते त्याच्यात आहे का नाही. म्हणून एकदम आपल्याला हे पटत नाही मी परमात्मा. कारण या वृत्तीनं या देहाची तादात्म्य ठेवलेलं आहे. एकदम संकुचित वाटतं देव आणि मी भिन्न आहे असं वाटतं. पण नाही आपण परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे मी जीवपणा जो भाव आहे जीवपणा मी जीव आहे
आणि जीव म्हटलं की मग पापन पुण्यन सगळं सगळं बोकांडीवर येतं. सगळं काय ते घरदाराचं कर्तृत्व संचित तयार होतं, पुन्हा क्रियमान तयार झाले, पुन्हा संचित तयार होतं आणि संचित तयार झाले की पुन्हा अधोगतीला जावं लागतं ते भोगण्यासाठी असे. पण एकदा या वृत्तीनं की अहम ब्रह्मास्मी वृत्ती करून अभ्यास करून आणि तिथं सुद्धा वृत्तीही मावळली जन न दिसे तिथे आणि नंतर निरामय जो परमात्मा ते आपलं स्वरूप आहे. आपण लहान नाही, आपण एवढे मोठे की सगळ्या जगाला आधार आपल्या स्वरूपाचा आहे. म्हणून त्याला म्हणतात तुकोबार आपलं आहे की अपार शुद्ध परमात्मा मीच आहे आणि मीच परमात्मा स्वरूप असल्यानंतर माझ्या स्वरूपावर हे काय आहेत अध्यस्त इंद्र चंद्र महेंद्र सगळे कोणाच्या स्वरूपावर अध्यस्त आहे. आता ही सूर्याची देवता तुमच्या स्वरूपावर आहे का नाही? चंद्र कोणाच्यावर आहे? ही इंद्राची देवता कोणावर आहे? आपल्यावर आहे. म्हणजे अश्विनी कुमार सगळे याच्यामध्ये सगळ्या देवताला तुमच्या स्वरूपाचा आधार आणि त्याला तुम्ही श्रेष्ठ समजता. तुम्ही श्रेष्ठ असून श्रेष्ठ कोणाला समजता? सूर्याला, चंद्राला, याला त्याला. एवढं आपलं स्वरूप आहे. म्हणून एवढ्या स्वरूपाची वृत्ती आणि आपल्याला याचा अभ्यास वगैरे असा झाला पाहिजे. इथं ठेवायचं का? कुंडली